नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथीसाठी विषय गणित मिशन स्कॉलरशिप परीक्षा चौथी गणित या सदरामध्ये आपण 8 घटक पाहिलेले आहेत. 9वा घटक आपण बेरजेचा पाहणार आहोत. 5 अंकी संख्यापर्यंत हातच्यांची बेरीज आणि शाब्दिक उदाहरणे. काही सूचना आहेत. 5 अंकी संख्यापर्यंत या ठिकाणी हातच्याची बेरीज करताना सर्व संख्या त्यांच्या स्थानानुसार बिनचूक एकाखाली एक मांडून घ्याव्यात. बेरीज नेहमी उजवीकडून डावीकडे करावी. आडव्या मांडीने बेरीज करतानाही उजवीकडून डावीकडे याच क्रमाने अंकांची बेरीज करावी. हातच्यांची बेरीज करताना हातचा न विसरता मिळवा. शक्यतो हातचा मनात ठेवायची सवय करा. उदाहरणार्थ 1 + 2 3 आहे, 3 + 4 = 7 आहे, 9 + 8 = 17 आहे. याप्रमाणे अंकांच्या बेरजा करण्याचा भरपूर सराव करायला हवा. म्हणजे हे अंक दिसल्याबरोबर आपण चटकन बेरीज करू शकू. शाब्दिक उदाहरणे सोडवताना प्रथम नीट लक्षपूर्वक वाचा आणि काय माहिती दिली आहे, काय काढायचे आहे, कोणती क्रिया करायची आहे हे जाणून घेतलं पाहिजे. शाब्दिक उदाहरणे सोडवताना बेरीज करावी लागेल हे चटकन लक्षात यावे. यासाठी मिळून, मिळवणे, एकत्र करणे, एकूण किती यासारखे शब्द लक्षात ठेवावेत. 5 अंकी संख्यांची बेरीज आपण करणार आहोत, हातच्यांची बिनहातच्यांची. यामध्ये स्वाध्यायामधला प्रश्न आहे. या ठिकाणी एकूण 80,999 अधिक 1. आता हे 5 अंकी संख्या आहे म्हटल्यानंतर 7 9 9 9 9 एकूण 80,999 यात 1 मिळवायचं आहे. आत्ताच आपण पाहिलं बेरीज करायची उजवीकडून डावीकडं. 9 आणि 1 10. जोपर्यंत हातच्या मनात ठेवून जमत नाही तोपर्यंत हातच्या लिहा. 9 आणि 1 10 इथं लिहूया हातच्या. 9 आणि हातच्या 1 10ला 0 परत हातच्या 1 लिहिला इथं. 9 आणि हातच्या 1 10 10ला 0 परत इथं हातच्या 1 9 आणि हातच्या 1 10 इथं हातच्या दिला. 7च्या खाली 1 आहे. 7 आणि 1 8 म्हणजे किती आलं? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, 80,000 आलं. एकूण 80,999 मध्ये 1 मिळाल्यानंतर बाळांनो बेरीज 80,000 येते. ओके. पुढं आहे दुसरा. या ठिकाणी आपल्याला 80,000 बेरीज आपण ठरवले. इकडं गोल जे आहेत ते आपण गिरवायचे नाहीत. खून करा इथं 80,000. ओके. 6,854, 7,811 आणि 3,963 यांची बेरीज करायची आहे. काळजी घ्या. 4 आणि 1 5, 5 आणि हे 3 8. हातचा आलेला नाही, हाताचा आलेला नाही. 6 आणि 1 7, 7 आणि 5 12, 12ला 2 हातचा 1 लिहायचं इथं. 8 आणि 2 10. सॉरी, हे 8 आहे मित्रांनो. 8 आणि 8 16, 16 आणि 9 25, 25 आणि हातचा 1 26ला 6 हातचे 2 आले. 3 आणि हातचे 2 5, 5 आणि 7 12, 12 आणि 6 18. तर बेरजेचे चिन्ह मांडायची. त्यामुळे संख्या घातलेली वाचा. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, 18,628 शतकांची बेरीज. पहा बेरीज 18,628 नंबर पहिला आहे. अचूक पर्याय नंबर 1. परत इथं तिसरा आहे 10,000 अधिक 1,000 अधिक 999. 10,000 1,999 असे एकाखाली एक मांडायचं. एककाच्या खाली एकक, दशकाच्या खाली दशक, शतकाच्या खाली शतक, हजाराच्या खाली. ओके. 10,000 ह्याच्या खाली कोण नाही आहे. 0 2 वेळा आहे. 9 आणि 0 9च. इथं सुद्धा 9 आणि 2 0 9च. 9 आणि 2 0 9. इथं 1 हे 1 5 अंकी संख्या आहे. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, 11,999. पाहूया उत्तर. 11,199. 11,999 सॉरी 11,999. ओके.
इथं सुद्धा अचूक पर्याय पहिलाच आहे 11,999. त्यानंतर जर 2,500 अधिक 3,500 बरोबर 6,000, तर 4,900 2,499 अधिक 3,500 बरोबर किती? काही गंमत केले पहा. 2,500 तर इथं 2,499, 2,500 आणि 3,500 यांची बेरीज 6,000 येत असेल तर 2,500मधून एक कमी केला आणि 3,500मध्ये एक मिळवला. एक कमी केला तर एक इकडं वाढवला, त्यामुळे बेरीज बदलत नाही. इथं 6,000 बेरीज आहे, इथं 6,000 बेरीज येते. पहा, 9 आणि 1 10, इथं हाच्या दिला 9 आणि 1 10, हाच्या दिला 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, 10ला 0 पुन्हा 4 1, 3 1 4 2 6, 6,000. ओके. अचूक पर्याय नंबर 2. या 2,500 मधून एक वजा केला आणि त्या बदलाला एक इथं वाढवला, त्यामुळे बेरीज बदलत नाही. पुढचा प्रश्न विचारला आहे 4 अंकी लहानात लहान समसंख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या यांची बेरीज. मित्रांनो, 4 अंकी लहानात लहान समसंख्या 1,000 आहे, ज्या संख्येचे एकक स्थान 0 आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, त्या संख्येला समसंख्या म्हणतो. या ठिकाणी मग ह्या संख्या सोडून बाकीच्या एकक स्थानी संख्या असतील तर ती विषम संख्या असते. 9मध्ये ते येत नाही, 0 2 4 6 8 यामध्ये 9 येत नाही, म्हणजे विषम संख्या आहे ही. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 9 असेल, ती संख्या विषम. 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या 9,999 आणि 1,000 ही 4 अंकी लहान समसंख्या आहे, लहानात लहान समसंख्या. ओके. यामध्ये जरी एक मिळवलं आपण 9,999मध्ये तर 10,000 होतात, ती समसंख्या होते. ओके. म्हणजे मोठ्यात मोठी ही संख्या विषम आहे. बेरीज करूया. 9,900 9,900, 0 आणि 9, 9 आणि 1 10, 10,999 बेरीज येते 10,999. अचूक पर्याय नंबर 4. 4 अंकी लहानात लहान सम संख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या यांची बेरीज 10,999. दोन संख्यामधील फरक 17,529 आहे. त्यातील लहान संख्या 14,613 असल्यास मोठी संख्या काढा. या ठिकाणी दोन संख्यामधील फरक दिला आहे 7,524 आणि त्यातील लहान संख्या 14,613 असेल तर मोठी संख्या काढण्यासाठी या फरकाची आणि लहान संख्यांची बेरीजच केली पाहिजे. आणि मग बेरीज केल्यानंतर 17,529 या ठिकाणी फरक आहे हा 14,613. ही लहान संख्या, दोघांची बेरीज 9 आणि 3 12, 12ला 2 हाच्याला 1, 2 आणि 1 3 हाच्या 1 4, 6 आणि 5 11ला 1 हाच्याला 1, 4 आणि 1 5 आणि 7 12, 12ला 2 हाच्याला 1. या ठिकाणी 1 2 आणि 3 32,142. अचूक पर्याय नंबर 2. असे एक समजण्यासाठी आपण समीकरण लिहिलं. मोठी संख्या वजा लहान संख्या बरोबर फरक. यामध्ये लहान संख्या दिल्या 14,613 बरोबर फरक दिला आहे 17,500 या ठिकाणी 29. आणि म्हणून या ठिकाणी मोठी संख्या काढताना आपल्याला हे वजा 14,616 आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की त्याचं चिन्ह बदलतं आणि पलीकडं 17,529 अगोदरची संख्या आहे फरकातली आणि वजा ही लहान संख्या पलीकडे जाऊन अधिक होणार आहे, अधिक 14,616. म्हणून 17,529 आणि 14,613ची बेरीज 32,142 येते. बाळांनो, समजलं? पुढचा प्रश्न आहे 5,25,000 अधिक 4,500 अधिक 1,500 बरोबर किती? 5,25,000 म्हणजे 5,250. 1,000चा चौथा भाग 250 बरोबर. 250ची चौपट म्हणजे 4 वेळा 250 म्हणजे 1,000. म्हणून 5,000 वरती 250 मिळवले की 5,25,000 होते.
4,500 म्हणजे 4,500 आणि पाऊणशे म्हणजे 75. या तिघांची बेरीज करायची आहे. हे 0 आणि 5 5. ह्याच्या आलेलाच नाही. 7 आणि 5 12. 12ला 2 इथं ह्याच्या आला. 5 आणि ह्याचे 1 6 आणि 2 8 आणि 5 आणि 4 9. 9,825. ही बेरीज कुणाची आहे? 5,500, 4,500 आणि पाऊणशे. पुढील उदाहरणात चिन्हाच्या जागी असलेले अंक कोणते? पुढला प्रश्न आहे स्टार 6. इथं टिकली आणि गोल आहे. 2 4 त्रिकोण 7 9 आणि बेरीज दिल्या 9,821. पाहूया या ठिकाणी 9,821 बेरीज दिली आहे. म्हणजे नक्की या ठिकाणी पहा 9 आणि 2 11. 11ला 1 ह्याच्याला 1 7 आणि 1 8. इथं तर 2 आहे. 7 आणि 1 8 म्हणजे हे टिकली आणि भोवती पोकळ गोल आहे. 7 आणि 1 8 म्हणजे ते 4 पाहिजे, कारण 7 आणि 1 8 8 आणि 4 12 म्हणजे इथं टिकली आणि गोल याची 4 किंमत आहे. पुढं इथं 4 सापडलं. ओके. परत इथं ह्याच्या 7 आणि 4 11 आणि 1 12. ह्याच्या दिला 6 आणि ह्याच्या 1 7. इथं तर 8 आहे. म्हणजे 6 आणि 1 7 8 1 मिळून 8 येते. म्हणजे त्रिकोणाच्या ठिकाणी 1 पाहिजे. त्रिकोणाच्या ठिकाणी 1 पाहिजे. ओके. ह्याच्या आलेलं नाही 9. मग 4मध्ये किती मिळवले? 9 येते 5. म्हणजे स्टारच्या ठिकाणी 5 पाहिजे. ओके. स्टारच्या ठिकाणी 5 आहे. त्रिकोणाच्या ठिकाणी 1 आहे. आणि टिकली आणि पोकळ गोल याच्या ठिकाणी 4 आहे. म्हणजे आपला अचूक पर्याय नंबर 2 आहे. स्टारच्या ठिकाणी 5 आलेला आहे. गोल आणि टिकली मिळून टिकली याला 4 आहे. आणि या ठिकाणी हा पोकळ गोल, टिकली आणि पोकळ गोलला 4 आणि त्रिकोणाला 1 आहे. ओके. अचूक पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आहे 2 4 6 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज किती? या ठिकाणी 2 4 6 हे अंक वापरले तर 64,642 ही 5 संख्या आहे. 5 अंकी 1 2 3 4 5. 2 4 आणि 6 हे अंक वापरून 5 अंकी सर्वात मोठी संख्या 64,642. विद्यार्थी मित्रांनो, तसं नाही होणार, कारण 2 4 6 हे अंक वापरायचे आणि 5 अंकी सर्वात मोठी संख्या ही मिळणार 66,442. उत्तराचे क्रमांक लिहिले 6 6 4 4 2 66,442. आणि 2 4 आणि 6 वापरून सर्वात लहान 5 अंकी संख्या 22,466. यात एक जरी अंक मागे पुढे केला, 6 मागे घेतलं तर 46 ऐवजी 64 होणार. हे 4 मागे घेतलं तर 24 ऐवजी 42 होणार. त्यामुळं सर्वात लहान 2 4 6 अंक वापरून सर्वात लहान संख्या 22,446 आणि सर्वात मोठी संख्या 66,442. या दोघांची बेरीज विचारल्या 6 2 8 4 4 8 4 4 8 6 2 8 आणि 6 2 8. 88,888. अचूक पर्याय नंबर पहिला. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व चौथ्या इयत्तेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना, शिष्यवृत्तीला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तो शेअर करा. अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपणास समजेल अशा भाषेमध्ये हा व्हिडिओ तयार केला असेल. आपल्या काही शंका असतील या व्हिडिओंच्या बाबतीत तर आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर विचाराव्यात. त्या शंकांचे जरूर अत्यंत सोप्या भाषेमध्ये निरसन केलं जाईल. धन्यवाद.